नमस्कार मंडळी, आज आपण नालासोपारा येथे नालासोपारा प्लॅटफॉर्मला आलेलो आहे। तर आपण हे बघू शकता, नालासोपारा स्टेशनला संध्याकाळची किती गर्दी असते। आता ही ट्रेन मुंबईवरून आलेली आहे आणि ह्या ट्रेनला एवढी मोठी प्रमाणात गर्दी आहे। उतरणारे लोक किती आहेत हे आपल्याला सर्व दिसत आहे। नालासोपारा येथे जवळजवळ 70% ट्रेन पूर्ण खाली होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात नालासोपारा येथे गर्दी असते। आज मुंबईचा जास्तीत जास्त क्राऊड नालासोपारा ईस्ट आणि वेस्टमध्ये आलेलं आहे। आपल्या गर्दीवरून आपल्याला समजू शकतो की किती क्राऊड हा नालासोपारामध्ये येत आहे आणि हा प्रत्येक वर्षानुवर्ष वाढत आहे। नालासोपारा स्टेशन हे एक गर्दीचं ठिकाण म्हणून नालासोपारा स्टेशन मानलं जातं। या स्टेशनला सकाळ आणि संध्याकाळचं चढणं आणि उतरणं एक जीवावरचा खेळ आहे असं इथं समजलं जातं। रेल्वेने कितीही गाड्या जरी वाढवल्या तरी त्या गर्दी कमी होत नाही। आणि हा रेल्वेसमोर मोठा पेच निर्माण झालेला आहे। आता हे संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत, तर एवढी गर्दी आहे। तर त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 8 वाजता आले आपल्याला एवढी मोठी प्रमाणात गर्दी मिळते। हा ईस्ट आणि वेस्टला जोडणारा ब्रिज आहे, त्याच्यामध्ये आपण इथं किती गर्दी आहे ते आपल्याला दिसत आहे। हा ईस्टला स्टेशनच्या बाहेर हे ओपन ग्राउंड आहे आणि याच्या साईडला हा पूर्ण बाईक स्टँड आहे। बाईक वाहनतळ म्हणून आहे आणि या वाहनतळामध्ये जवळजवळ 300 ते 400 गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत। एवढा मोठे वाहनतळ सर्व आजूबाजूला स्टेशनचं सगळीकडे आहेत, तरी पण वाहनांना पार्किंग करायला जागा मिळत कारण पब्लिकच इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि बाजूला रिजन्सी लॉजिंग बोर्डिंगचं हॉटेल आहे हे आपल्याला दिसत आहे। तर वेस्टर्न रेल्वेचा नालासोपारा हा जास्ती गर्दीचा स्टेशन म्हणून मानला जातो। त्या स्टेशनला हजारो लोक येतात जातात। जास्तीत जास्त गर्दीचं ठिकाण म्हणून नालासोपारा मानलं जातं आणि इथे येणारा पब्लिक हा मुंबईमधून जास्तीत जास्त इथे स्थायिक झालेला आहे। मंडळी, आपल्याला हे व्हिडिओ कसं वाटलं त्याबद्दल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।